नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मुंबई रेल्वेचं आपण या ठिकाणी सरकारी प्रश्नपत्रिकांची उजळणी करत आहोत आणि त्यातील गणिताचा भाग आणि त्यासाठी आपण तिसरा एपिसोड बनवत आहोत. तो आपण काळजीपूर्वक पाहूया. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या होईल? आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे. याचा अर्थ 999 वर्ग होईल का असा अर्थ घ्यायचा नाही. तर दिलेल्या संख्यांचा जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त त्यापैकी कोणती संख्या 3 अंकी मोठी आहे हे पाहायचं. आता 30चा वर्ग पाहिला, 29 सोडून द्या आपण, तर 900 आला. 31चा वर्ग आला 961 आणि 32चा वर्ग आला 1024. ही काय 4 अंकी संख्या झाली. यात जर पाहिलं तर 961 ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून याचा पर्याय आहे सी. आता पुढचं बघा. ही संख्या आहे, वाचू पण नका, कष्ट घेऊ नका वाचायला. 1 2 3 4 5 6 7 9 गुणिले 72 असं वाचा, काय हरकत नाही. याची गुणाकाराची एक मेक आहे आणि ती मेक म्हणजे काय, इकडे पर्याय पाहायचे. तर हे 2 ठिकाणी 8 8 8 सगळं आहे, एक ठिकाणी 8 9 8 9 9 8 आहे, 8 8 9 असं आहे. या म्हणजे 8 आणि 9 हे आकडे आहेत. मग याचा आधार घेऊन यांचा गुणाकार, समजा जर इथं 70 असतं तर यामध्ये 1 अंकी गुणाकार वाढला असता. म्हणजे हे 8 अंकी संख्या आहे तर 9 अंकी गुणाकार झाला असता. मग इथं 9 अंकी कुठं आहे? या ठिकाणी 9 अंकी आहे. म्हणजे पर्याय 1 पाहिजे. ही 8 अंकी आहे सोडून दिली, ही 8 अंकी आहे सोडून दिली, किंवा D3 पाहिजे. 2च पर्याय पाहिजे. आता 2 पर्याय तपासताना म्हणजे नजरेनं आपण ओळखायचं. 2 पर्याय तपासताना काय करायचं, ह्यांचा 3 अंकीपर्यंतच गुणाकार करायचा. बघा, 92 18, 2 14 आणि 1 15, 2 12 आणि 1 13. बस. आता इथं दशक असल्यामुळे 7 गुणायचं आहे म्हणून 0 दिली. आता 7 7 9 63, हा चाले 6, 7 7 49 आणि 6 55, चाले 5. बघा यांची बेरीज 8 8 8, म्हणजे 8 9 वेळा कुठे आहे तर ए मध्ये झालं. हा त्याचा पर्याय झाला. एवढंच का, सगळा गुणाकार करायला वेळ घालवायचा नाही. एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या. म्हणजे 12 मुलांना सारख्या वाटलेल्या आहेत. 8 गोळ्या उरतात तरीसुद्धा, तर त्या पिशवीत किती गोळ्या असतील? गोळ्या किती पण असू शकतील, 8 उरायच्या म्हटल्यानंतर, म्हणून पर्याय बघायचे. बाकी 8 उरले पाहिजे. 12नं भागायचं. 12नं भागलं, 12 2 24 6 उरले. इथं 12नं भागलं, 12 2 24 4 उरले. इथं 12नं भागले, 12 संग 72 8 उरले. म्हणजे पर्याय क्रमांक सी. असं थोडक्यात कृती करायची. बरेच गणित असे आपण तोंडी सोडवू शकतो आणि हा जो वेळ वाचलेला आहे तो अन्य कठीण प्रश्नासाठी वापरू शकतो. रामरावाने 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने विकले एका व्यापाऱ्याला. त्या व्यापाऱ्याने विक्रीवर 3% अडत आकारली. अडतेचा अर्थ दलाली आकारली. तर रामरावांना किती रुपये मिळतील? बघूया काय काय विकलं त्यांनी. म्हणजे 3250 दराने 13 क्विंटल गहू यांचं झाले किती, यांचा गुणाकार केला तर 42,250 रुपये होतील. आणि 4,350 रुपये दराने 23 क्विंटल गहू, मग त्यांचा गुणाकार का, 4,350 गुणिले 23 बरोबर 1,50,000 रुपये होतील. आता एकूण किती झालं? 1,50,000 आणि 42,250. एकूण विक्री झाली ती किती आली? 1,42,300 आली. आता याच्यावर 3% दलाली आकारलेली आहे व्यापाऱ्याने, म्हणून याला 3ने गुणले आणि 100नं भागले तर आला दलाली किती आली? 4,269 आली. 3% दलालीनं हे व्यापाऱ्याने काढून घेतले विक्रीतले, म्हणजे ते त्याच्या विक्रीतून वजा होणार, म्हणून या ठिकाणी वजा केले 4,269. तर रामरावांना किती रुपये मिळतील?
1,38,031 रुपये मिळतील. या ठिकाणी असाही पर्याय असतो किंवा असू शकतो की याच्यामध्ये 4,269 मिळवल्यानंतर विक्रीत जो पर्याय येईल तो सुद्धा खाली असतो. तर दलाली घेतली याचा अर्थ त्यातून काढून टाकायचं, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. एका शाळेतील 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. एकूण विद्यार्थी 71 आहेत. तर मुलांची संख्या किती, म्हणजे मुलग्यांची संख्या किती. सरळ आपण समीकरण मांडायचं. मुलींची संख्या जर x असेल तर मुलांची संख्या किती, ह्याच्यामध्ये बेरीज येणार. दुपटीपेक्षा 10ने कमी म्हणजे 2x केलं वजा 10 बरोबर एकूण विद्यार्थी संख्या 71. आता हे सरळ वजा आहे ते अधिक झालं म्हणजे 2x अधिक x बरोबर 71 आणि 10 81 म्हणजे 3x बरोबर 81 आलं. म्हणजे x बरोबर आलं 27. x ही मुलींची संख्या झाली, त्याच्या दुपटीत पेक्षा 10ने वजा करायचं म्हणजे 27 दोन्ही 54 वजा 10 44. एवढे मुलगे त्या वर्गामध्ये असतील. विकासने एक घड्याळ 6,540 रुपयास आणि दुसरे घड्याळ 3,460 रुपयास खरेदी केले. दोन्ही घड्याळे 10,900 रुपयास विकली तर त्याला या व्यवहारात नफा, शेकडा नफा किंवा तोटा किती होईल. आता ह्या खरेदी केलेल्या 2 घड्याळांची आधी किंमत काढायची. खरेदीची किंमत 6,540 आणि 3,460 यांची बेरीज केली, 10,000 रुपये खरेदी आली. आता विक्री किती दिलेलीच आहे 10,900. 900 रुपये नफा झाला. 10,000ला 900 रुपये नफा झाला. म्हणजे शेकडा नफा काढायचा तर 9% येणार. म्हणजे शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी गुणिले 100 म्हणजे 900 भागिले 10,000 गुणिले 100 केलं यांचा गुणाकार 9 येणार. 9% येणार. आता पुढचं गणित बघा. तिकिटाची किंमत शेकडा 20ने वाढवल्यामुळे खप शेकडा 10ने कमी झाला तर शेकडा नफा किंवा तोटा किती. अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. यामध्ये बरीच मुलं गोंधळून जातात, त्यामुळे नीट लक्ष द्या. तिकिटाची किंमत 10 रुपये मानली आपण. तिकीट किती आहेत 10 म्हणजे 10 रुपये तिकिटाची किंमत. 10 तिकीट आहे, 10 100 रुपये विक्री होणार. विक्री व्हायला पाहिजे किती 100. तर झालं काय 20%ने वाढवली म्हणजे 10 रुपयेचं 20% म्हणजे 12 रुपये होणार. तिकीट आपण 10 रुपये विकत होतो ते 12 रुपयाला विकलं, पण खप 10%ने कमी झाला म्हणजे 10चा 10% म्हणजे 1 आला 9 आला. 9च तिकीटं खपणार. 12 9 108 रुपये झालेत. म्हणजे इथं 100 रुपये विक्री व्हायची होती ती या ठिकाणी 108 रुपये विक्री झाली म्हणजे 8 रुपये 100 रुपयाला नफा झाला. म्हणजेच 8% नफा झाला. दर वाढवून सुद्धा 8% नफा झाला. आमिरने 2,000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1,000 रुपयाच्या आणि 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने 16,000 रुपये बँकेत भरले असतील तर नोटांची संख्या. या ठिकाणी एक कॉमन आहे ते म्हणजे 2,000च्या 1,000च्या आणि 200च्या नोटा सारख्याच होत्या म्हणून आपण सारख्यासाठी x म्हटलं. मग 2,000च्या किती नोटा भरल्या x भरल्या. 1,000च्या किती भरल्या x भरल्या. 200च्या किती भरल्या x. पैसे किती भरले 16,000 रुपये. म्हणजे एकूण यांची आता बेरीज करायची. 2,000 अधिक 1,000 3,000 आणि हे 200 3,200 x आलं. या ठिकाणी रक्कम 16,000 झालं. 3,200 x बरोबर 16,000. तर x बरोबर किती म्हणजे नोटांची प्रत्येकी संख्या किती असा त्याचा अर्थ आहे. x बरोबर 16,000 भागिले 32 केल्यानंतर 5 आलं. याचा अर्थ असा की 2,000च्या 5 नोटा 1,000च्या 5 नोटा आणि 200च्या पण 5 नोटा म्हणजे एकूण 15 नोटा झाल्या. हे त्याचे उत्तर 15. आता हे या ठिकाणी एक समीकरण आहे. वर्गराशी आहे, त्याचे अवयव पाडायचे आहेत.
आता वर्ग राशीमध्ये एक गोष्ट आहे की पहिल्या आणि अंत्यपदांचा गुणाकार जेवढा असतो तेवढाच दुसऱ्या पदाचा वर्ग असतो. आता या ठिकाणी बघितलं तर इथं 72 आहे, म्हणजे अशा दोन संख्या काढायच्या की त्यांची बेरीज 1 येईल, कारण इथे 1 x आहे आणि गुणाकार 72 येईल. म्हणजे 72कडं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की x वर्ग अधिक 9x वजा 8x वजा 72 असं आलं. याचं कारण 9 हे अधिक का म्हटलं तर इथं 1 x हे अधिक आलं पाहिजे म्हणून, आणि हे ऋण घेतलं म्हणजे यांची वजा बेरीज केली तर x येणार, 1 x येणार. 9x वजा 8x बरोबर 1 x असं, आणि गुणाकार केला तर 9 8 72, 72 x वर्ग आला गुणाकार. आता याचे काय करायचे, परत 2 गट पाडायचे. हा एक गट झाला, हा एक. आता याचं निरीक्षण केल्यानंतर x कॉमन आहे म्हणजे ते x लिहिलं, x इथं x राहिलं शिल्लक, हे केलं x अधिक 9. आता इथं बघितलं तर 8 कॉमन आहे, वजा 8, इथं वजा 8 झाल्यामुळे हे अधिक होणार, x अधिक 9. आता काय करायचं की दोन सारख्या पदांसाठी एकच पद घ्यायचं, म्हणजे x अधिक 9 हे एक पद झालं, आणि दुसरं पद x वजा 9 हे त्यांचे x वजा 8 हे त्यांचे उत्तर झाले. हे दोन अवयव झाले. अशा प्रकारे आपण मुंबई रेल्वेच्या गणित विषयाची या ठिकाणी उत्तम प्रकारे विश्लेषण केलं आहे. नक्कीच तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल अशी खात्री आहे. तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या सर्व एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पोलीस भरतीची किंवा अन्य कोणत्याही परीक्षेची तयारी तुमच्याकडून उत्तम प्रकारे होईल. जय हिंद.